5-5 दिवसासाठी सामने असायचे नाही का. पण हळूहळू मग ते 1 झाले, 50 ओव्हर होऊ लागल्या. आता तर आपण 20-20 पर्यंत आलो, हो की नाही. तसंच काहीसं नाटकाच्या बाबतीतही थोडं झालेलं आहे. पूर्वी नाटक 3-3 अंकी असायचे, नंतर ते 2 अंकी झाले. आणि त्यातलाच एक प्रकार म्हणजे एकांकिका. एकांकिका हा नाटकातलाच उपप्रकार आहे. म्हणजे जे काही लेखकाला लिहायचं असतं, जे कथानक असतं किंवा जे काही लिहायचं असतं ते सगळं एका अंकामध्ये त्याला बसवायचं असतं. ती असते एकांकिका. आणि हीच एकांकिका आता तुमच्यासमोर आपल्या सृजनचे कलाकार सादर करणार आहेत. त्या एकांकिकेचं नाव आहे तमाशा ऑफ ह्युमॅनिटी. म्हणजे कित्येक वेळा माणसाच्या आयुष्याचे तमाशे कसे होतात तशाच प्रकारचं तुम्हाला याच्यामध्ये आपल्याला स्किट बघायला मिळेल. तर आपण त्या सगळ्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. तमाशा ऑफ ह्युमॅनिटी. लेखक आनंद भसवेकर आणि दिग्दर्शक आम्ही सगळेच सादर करीत आहोत मराठी एकांकिका तमाशा ऑफ ह्युमॅनिटी.
मी मुक्ती संघटनेला तुझं नाव सांगू का? बरं, गवळण कॅन्सल. कॅन्सल. चल तर आता आपण सुरुवात करू बतावणीला. जी जी र जी जी र जी जी र जी 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 र जी जी र जी जी र जी 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 र जी जी र जी जी र जी 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 र जी जी र जी जी र जी. स्पर्धेत जिंकणे म्हणायची परवा लास्ट डेट आहे. अजूनही एकही एकांकिका हातात नाहीये. एवढ्या स्क्रिप्ट वाचल्या पण काही चांगल्या नाहीये. ज्या काही आवडल्या नाही आणि ज्या आवडल्या त्या काही आपल्या ग्रुपमध्ये बसत नाही. काय करावं बरं, काय करावं बरं, पाहूया कुठली एखादी स्क्रिप्ट मिळते का तरी. गुड मॉर्निंग सर. आधी बाजूला हो सर. मी काहीतरी शोधतोय, तुला दिसतंय का? शोधतोय म्हणजे सर्चिंग समथिंग. हो, पण काय? मी एकांकिका शोधतोय. रस्त्यावर? हो, रस्त्यावर. नवीन एकांकिका निर्माण करायची असेल तर रस्त्यावरच यावं लागतं. असं कोण म्हणलंय? असं मी म्हणतोय, अजून कोण म्हणणार? सर तो बा. काय? सर तो बा सर. कोण? तोच हाच तो ज्याची आज तुम्हाला गरज आहे. तो लेखक दिसतोय. दिसतोय नव्हे, आहेच. होशियार, नवनाट्य चळवळ के पुरस्कर्ते, एकांकिका दुनिया के सम्राट, सामाजिक जाणीव रखने वाले साहित्य कवि, नाटककार आ रहे हैं. अरे चुप बोलू नकोस. माझ्या डोक्याची लिंक तुटली तर तुझा बापू सोडून देईल काय? लेखक माशे, आपल्याकडे काम. काम? माझ्याकडे काम? अरे वेड्या, एवढ्या अरे तुला माहित नाही नाही. काम, क्रोध, मोह, मत्सर या गोष्टी बॅड आहेत. बॅड रे बाबा, बॅड, व्हेरी व्हेरी बॅड. मॅन दिसतोय. काय? काही नाही हो. लेखक माशे, आम्हाला स्पर्धेसाठी चांगली, सोपी, हमखास बक्षीस मिळवणारी, खर्च कमी असलेली, लेडीज ओरिएंटेड नसलेली, लोकांना आवडणारी, परीक्षकांना पसंत पडणारी ब्रँड न्यू स्क्रिप्ट हवी आहे. हवा निघाली. तुम्ही हिरो वाटतं. ते डायलॉग बोलण्याचं स्टॅमिना वरून कळलं. पण एकांकिका वाय नॉट, वाय नॉट. पण 2-3 महिने थांबावं लागेल. ओके. हो, 2-3 महिने काय बोलताय? 2-3 दिवसात हवी आहे. परवा लास्ट डेट आहे भरायची एंट्री. म्हणजे अर्जंटली पाहिजे, हा. ताबडतोब पाहिजे, हा. त्वरित पाहिजे, हा. तुरंत पाहिजे, हा. लगेच पाहिजे, हा. इमिडिएट पाहिजे. अरे हा बाई हा. हे घ्या, रिस्की ऍक्शन 500. तुरंत जर भेटाय और आपको वही बनाय. काढू नका. तुम्हाला एकांकिका हवी आहे ना, मग चला माझ्या बरोबर. चला आपण यांच्याकडे बोलावला जाऊया. गो डाऊन. गो डाऊन. तुम्ही इतक्या खाली जाल असं वाटलं नव्हतं. एकांकिका गो डाऊन. अहो तुम्ही चला म्हणाला. मग तुम्ही जा गाढवाचे ए! माग. म्हणूनच तर तुमच्या मागे येतोय. काय? मी चाललो. अहो पण थांबा. अरे माझी लिंक तुटेल रे. लेखक माशे, आम्ही तुमच्या बरोबर हवं तिथे यायला रेडी आहोत. हे आमचे डायरेक्टर. यांची आम्ही डायरेक्टर काढतो. फार चांगली, फार गुणी, सांगते आहे. यांना 4 ऑस्कर मिळाली आहे. काय सांगता? तरीही एकांकिका करतात. स्वप्ना. काय? ते सोडा. मला तर ओळखलंच असेल. नाही. हो, हे आमचे हिरो. सतत 5 वर्ष बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड मिळवत आहे. आपलं चीफ पोकरेला ते ऑस्कर एकांकिका स्पर्धा होते ना तिकडे. आणि आजोर यांनी एवढी बक्षिसं मिळवली आहेत ना की त्यांना ती ठेवायला घर नाही. घरच नाही. आणि मेरिट सर्टिफिकेटने 12 पहिली बोलतायत. 12 केला अभिनय आला सर्टिफिकेट 4 पहिली. केला अभिनय आला सर्टिफिकेट 4 पहिली. केला अभिनय आला सर्टिफिकेट 4 पहिली. फाईल बघता बघता फाईल झाला ना बाहेर. वा, काय हल्लीच्या अभिनयाचा दर्जा. सोडा आपल्याला काय. चला मग जम शोधण्याच्या मोहिमेवर. रेडी का? रेडी. तिघेही लागले कामाला. जन्म शोधला काम कसे कठीण होतं, विषय शोधला न झाले तरी
आपल्याला उतरायचं कुठे लेखक मासे? अरे माझी लिंक तुटेल रे. ए, काय को ढकलताय रे? पीछे से लटकता है ना और धक्का तो लगेगा ही. और इतना नाजुक है तो फर्स्ट क्लास में जाओ. किती घासलेले डायलॉग मारतात आहे. जरा नवीन शोध काहीतरी मिळालं. तेच डायलॉग, हीच गर्दी, हीच माणसं. गरीबों की सुनो वो 10 लाख देगा. अरे मला चुकला, माझी लिंक तुटेल. माझ्या नशिबाला लागली कळा, देवा लवकर कळा. माझ्या नशिबाला लागली कळा, देवा लवकर कळा. जय तुझावर माझ्याकडे जाऊन जाऊन बोलला वेळा. जय तुझावर माझ्याकडे जाऊन जाऊन बोलला वेळा. माझ्या धर्माचं झालंय कळा, देवा लवकर कळा. माझ्या धर्माचं झालंय कळा, देवा लवकर कळा. वा देवा वा, मानलं तुला. नाही म्हणजे दुसरा कोणीतरी असता ना तर एवढंच स्वर्गातून पृथ्वीवर उडी मारून डायरेक्ट आत्महत्या केली असती. बाबूजी बाल बच्चे वाले ए, 2 दिन से भूखा है मालिक. भूखा है. 5-10 रुपए का सवाल है. आप लोग का कुछ नहीं होगा सेठ लोग, एक पाव का सवाल है. जावई बाबा तो अगोदरच माइनस आहे का त्याच्या आईला आता सुद्धा फुल. राम के नाम पे तो दे दो रे बाबा. अल्लाह आपको खुश रखेगा. गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा. तुम 10 रुपया दोगे वो 10 लाख देगा. अरे बाबा 5,000 रुपये देऊन त्याचा काय प्रश्न सुटणार आहे का? त्याच्या अंगावर लज्जा लक्षणापुरते सुद्धा कपडे नाही. काय सांगा, माणसाचं लाईफ आहे, आपण काहीच करू शकत नाही. वी आर हेल्पलेस. पण मगाशी एक विचार आला होता, पुढच्या स्टेशनवर उतरावं आणि त्याला नवीन करकरीत कपडे घेऊन द्यावे. सापडला सापडला, कोण सापडला? प्रश्न सापडला, जग सापडला. सापडला ना, सोडू नका, धरून ठेवा आणि त्याला धोरण करा. आधीच ट्रेनमध्ये एवढी गर्दी आहे, पडल्या आला तर आपल्याला उतरायला जमणार पण नाही त्याला. हा भिकारी तुमच्या एकांकिकेचा हिरो. तू हा रोल करायचा. बेस्ट ऍक्टिंगची खात्री. त्याचे बेरिंग बघून वा काय कंप आहे त्याचा. मेकअप असाच, केसाचं बिग फॅन्टॅस्टिक. त्याची ड्रेसिंग पाहून नेपथ्य असंच, रेल्वेचा डब्बा. त्या भिकाऱ्याला पाहिलं आणि तिरस्कार वाटला स्वतःचाच. समाज व्यवस्थेची प्रचंड चिडाली. या देशाच्या अर्थव्यवस्थेवर थुंकावं असं वाटलं. स्वार्थाच्या घाणीत वळवळणाऱ्या किड्यांची किळस आली. मोठ्या सुधारणा, फसवे आदर्श यांच्या भूमिकेचा नकलीपणा अस्वस्थ करू लागला. आणि मग मनातल्या वादळाला वाट करून देण्यासाठी लिहावं लागलं. या सामाजिक विषमतेवर लेखणीला आतून ओढण्यासाठी लिहावं लागलं. आणि त्यातून त्या एकांकिकेचा जन्म झाला. मुंबई शहर विशाल फार, मुंबई शहर विशाल फार. कीर्ती त्याची जगामध्ये थोर, कीर्ती त्याची जगामध्ये थोर. माणसाची कीर्ती फार, माणसाची कीर्ती फार. कधी विसरला नाही फार, कधी विसरला नाही फार. सांगतो कधीचा विचार, सांगतो कधीचा विचार. नेपथ्य रेल्वेचा डब्बा. वेळ तयार करायची, गर्दी खर्चा करायची. पत्ते खेळणारे लोक, तसेच प्लस मायनस मधलं तकदीर आजमावताय. भजन मंडळी देवाच्या नावाने किंचाळताय. हा फक्त भजन बघूया. त्याला आपली पण क्रिएटिव्हिटी हवी ना काहीतरी. तेवढाच भिकारी डायलॉग तेच. राम के नाम पे दे दो. नको, थोडे बदलूया किंवा त्याचं मराठीकरण करूया. दया करा साहेब, 2 दिवसांपासून उपाशी आहे साहेब. 5,000 रुपये द्या साहेब.
आपल्याला परमेश्वर खूप देईल साहेब. पोटात आग पडतीये, पाव होय. आपण 10-20 रुपयांची पानं जाऊन रस्त्यावर तुंबता साहेब. कुणाच्या भुकेचा विचार करा साहेब. अंगावर लाज उडायला पैसे नाहीत साहेब. रात्रभर थंडीने कुडकुडतोय. शहाणा दिसतोय. अतिशहाणा म्हण. आम्ही पान खाऊन ठेवून पुण्याचा दारू घेऊ नको. तिच्या बापाचं खातो काय. ठीक आहे रे, देऊया. असं पण पान टाका ना त्याच्या नावानं. कधी कधी मला स्वतःचाच राग येतो रे. आपण कोणासाठी काहीच करू शकत नाही. स्वतःचा करता करता आयुष्य संपतंय. आज माझ्या खिशात पैसे आहेत. त्या भिकाऱ्याकडे लाज आपल्या एवढे सुद्धा कपडे नाहीयेत. मी आज त्याला कपडे घेऊन देतो. स्टेशन आलं, तो भिकारी पण उतरतोय. चल 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 चल. तर काय सांगावं महाराजा, त्या प्लॅटफॉर्मवर त्या भिकाऱ्याला त्याने पकडले आहे आणि त्याला नवे कपडे घेऊन देण्यासाठी निघाले आहे. भिकारी आनंदाने बेहोश झाला आहे. आपल्या समोर साक्षात परमेश्वर तर आले नाहीत ना, असे त्या भिकाऱ्याला वाटलेले आहे. आणि अशा तऱ्हेने त्या भिकाऱ्याच्या अंगावर ते नवे कपडे झळकू लागले आहे. बोला पुंडलिक वरदे. ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. जय जय राम कृष्ण हरी. 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 हाय ना, तू तर कमालच केलीस. चक्क त्या भिकाऱ्याला काही संबंध नसताना नवीन कपडे घेऊन दिलेस. अरे यालाच स्वार्थत्याग म्हणतात. आणखी बरंच काय म्हणतात. आपण तुझ्या महान कार्यासाठी 2-4 मासिकात मुलाखत छापून आणूया का? नाहीतर टीव्हीवर माझा कट्ट्यावर तुझा इंटरव्ह्यू घेऊया. म्हणजे त्या मिळणाऱ्या मानधनात तू जे त्याला दिलेले कपड्याचे पैसे ते सुटतील. काय म्हणतोस? तो बघ, तोच येतोय. अहो साहेब, साहेब, मी तुम्हाला 2 दिवस शोधतोय. तुला यांना थँक्स म्हणायचं आहे ना. जाऊ दे रे. नाही हो, तुम्ही मला कपडे घेऊन दिल्यापासून माझ्या पुढे आणखीनच नवे प्रश्न उभे राहिले आहेत. गेली 2 दिवस मला कोणी 1 रुपया भीक दिलेली नाही साहेब. भीक मागायला लाज नाही का वाटत म्हणून लोक अडकतात. कमाला लोकांची सुद्धा भिकाऱ्यांनी त्यांच्या धनवेशात असावे असे वाटते की लोकांना. त्यापेक्षा तू असं का करत नाहीस? लोकांच्या विनंतीला मान देऊ तू काम धंदा का करत नाहीस? काम धंदा? काय काम धंदा करणार? कुठं करणार? कोण देणार? मला संपूर्ण नाव नाही, फक्त मुंबईचा फुटपाथ एवढाच. शाळा, शिक्षण हे शब्द ऐकून माहित आहेत. ओळख्या फक्त भिकाऱ्यांच्याच. यायला आपल्या देशात एखादं भिकाऱ्यांचं एम्प्लॉयमेंट एक्सचेंज उघडलं पाहिजे. यायला अरे पण तुला काही म्हणजे काहीच नाही येत. कधी प्रयत्नच केला नाही. जन्माला आल्याबरोबर आईनं जोडीत बांधून भीक मागायला सुरुवात केली होती म्हणे. या जगात आल्याबरोबर माझ्या आईनं सगळ्यात पहिलं काय शिकवलं माहित आहे? दुसऱ्यासमोर हात पसरायला. लोकांच्या पायावर डोकं ठेवायला वाकलो की त्यांच्या पॅन्टला गांड लागेल म्हणून लोक मला भीक द्यायची. तरी भीक मागतच राहिलो. आपण जन्माला आलो ते भीक मागण्यासाठी म्हणून मागत राहिलो. वाटतंय जणू हे नवीन कपडे माझ्या नशिबात कधीच नाही. काळा म्हणजे कपडे गटाराच्या काळ्या पाण्यात बुडवावे होतील जेव्हा काळे कुट्ट कराव्यात त्याच्या चिन्ह
शून्य आणि मग होणावं एक दरिद्री अस्तित्व. हे बघ शांत हो. अंगात अगदी मार्क्सवर संचाल्यासारखा प्रक्षुब्ध होऊन तिथं संसार संतोष होतो. आणि आपण काहीतरी मार्ग काढू. याला तर आणखी पैसे बिशे अजिबात येणार नाही. मी कपडे घेऊन दिले म्हणून माझ्या अंगावर नको पडायला. नाही रे, जरा गप राहा. आयडिया, तुला काहीच करता येत नाही नाही आणि तुला कोणी भीतही वाटत नाही. नाही मग तू चोरी का करत नाहीस? चोरी छे छे, चोरी करणं पाप आहे असं मला लहानपणी आईने शिकवलं होतं. अरे लहानपणी शिकवलं होतं, आता तर तू मोठा झालास ना. तसंही लहानपणी आईने शिकवलेल्या गोष्टी मोठ्यापणी विसरण्यासाठीच असतात. आम्हालाही शिकवलं होतं की दारू पिणं वाईट असतं, सिगरेट ओढणं तर आरोग्याला हानिकारक असतं. हो की नाही रे? मग तू चोरी करायची. अरे पण काय होणार त्यांना? मला कळालं नाही. त्याच्या 2 वेळी जेवणाचा आणि राहण्याचा प्रश्न सोडवण्याचा हा एकच मार्ग माझ्या टाळक्यात आला. म्हणजे समज जर मी लोकलमध्ये एखाद्याचं पाकिट मारलं तर त्याचं काय होईल? लोक याला कुत्र्यासारखं मारते. बापरे, त्याची काळजी आपण घेऊ. लोकांनी याला मारण्याच्या आतच याला पोलिसांच्या ताब्यात, पोलिसाला पकडतील आणि तुरुंगात टाकतील. जेल होईल, पण नंतर जेलमध्ये याला कोणाच्याही समोर हात न पसरवता आणि कोणाच्याही पायावर डोकं न टेकवता 2 वेळचं हक्काचं जेवण भेटेल. शिवाय राहण्याचे प्रश्न सुटतात आणि जेवणाचाही प्रश्न सुटला. आयला हो रे, काय सॉलिड आयडिया शक्ती आहेस. तुला तर पद्मश्री दिली पाहिजे. काय म्हणतोस? हो, हल्ली कोणालाही पद्मश्री देतात. या देशात चोरी केल्याने एवढा मोठा प्रश्न सुटू शकतो लक्षातच नव्हता आलं. पण मी पाकिट मारू कसं मारू, कुणाचं मारू? अर्थात आमचंच मान. मी त्यात माझे काही जुने पास ठेवतो आणि 10-20 रुपये ठेवतो. कसं? हो पण काही काळजी नको करू नये, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. चल. घेऊन निघाले भिकाऱ्याला, घेऊन निघाले भिकाऱ्याला, हात घाल तू आमच्या खिशाला, हात घाल तू आमच्या खिशाला, जास्त पाकिट आला, काळ बिनधास्त पाकिट आला. प्रश्न सोडवण्यासाठी मन बघताय काय? साल्याला पोलिसांकडे जा. हो, कायदा हातात घेऊ नका. देशाच्या जबाबदार आणि सुज्ञ नागरिक म्हणून देशाच्या कायद्याच्या आणि न्याय व्यवस्थेचा मान ठेवायला हवा. सोडायला त्याची मान. त्याला आपण हवालदारच्या हवाली करू. ठरल्याप्रमाणे पाकिट मारलं धरलं, कधी नव्हे तो धावता आला लगेच. पोलीस. आई, आई, आई. पोलीस आला. बाई, बाई, बाई. पोलीस आला. आई, मी करू. पोलीस आला. मला सांगू. पोलीस आला, पोलीस आला, पोलीस आला, पोलीस आला. हो. काय रे तुझ्या मायला फुल्ली फुल्लीच्या तुझ्या फुल्ली फुल्लीवर दांडकं घालू का रे? काय रे भडव्यांनो, तुम्हाला तोंडा अशी करायला काय झालं? फुल्ली फुल्ली म्हणजे डोकं. तुमच्या डोक्यात दांडकं घालू का असं म्हणालो मी. ही आमची ऑफिशियल लँग्वेज आहे. यानं पाकिट मारलंय साहेब. काय म्हणजे हो पाकिट बार? सरप्राईज. आपल्याला कसं माहित नाही? काय रे असं बेकायदेशीर पाकिट मारतोस हा? तरी मला कालच्याला डाऊट आला होता हिच्या मायला. या भिकाऱ्याकडे एवढी चांगली कपडे कशी काय? छळ भाड्यात छळ. तुझ्या फुल्ली फुल्लीवर लात मारून तुला आतच करतो बघ. फुल्ली फुल्लीवर म्हणजे डोक्यावर. जगी चालला पहा जरा, कसा तमाशा न्यायाचा. जगी चालला पहा जरा, कसा तमाशा न्यायाचा. कोणी चोरी करत सुटला त्याच्या पोटा पाण्याचा. जी जी रजी, माझा राजा तुर, माझा सर्जा तुर, माझा राजा तुर, माझा सर्जा तुर. सलाम माय बाप, सलाम.
लोकांना भिकारी बनवणाऱ्या संस्कृतीला सलाम. या संस्कृतीला भ्रष्ट करणाऱ्यांना सलाम. भ्रष्ट संस्कृतीच्या नावाखाली अत्याचार करणाऱ्यांना सलाम. अत्याचार सहन करणाऱ्यांना सलाम. सलाम मायबाप सलाम. या तुरुंगाला सलाम. तुरुंग बनवणाऱ्यांना सलाम. न्याय देवतेला सलाम. न्यायाची होळी करणाऱ्यांना सलाम. स्वार्थाची पोळी भाजणाऱ्यांना सलाम. बाजी हरामखोर लुच्चे लफंगे डाकू चोर गुंड देवी देशद्रोही सगळ्यांना सलाम. या सर्वांना सलाम करणाऱ्या षंड अस्तित्वाला सलाम. सलाम मायबाप सलाम. आणि आता या स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्कृष्ट अभिनेता प्रणव, उत्कृष्ट दिग्दर्शन निलेश, उत्कृष्ट लेखन पियुष आणि सर्वोत्तम एकांकिका तमाशा ऑफ ह्युमॅनिटी. शेवटची गाडी असून सुद्धा बसायला जागा नाही. काय गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा. तुम 10 रुपया दोगे वो 10 लाख देगा. बाबूजी बाल बच्चे वाले 2 दिन से भूखा है मारे. 10-20 रुपए से आपका कुछ नहीं होगा सेठ लोग. दया करो. गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा. तुम 10 रुपया दोगे वो 10 लाख देगा. पाहिजे तोच भिकारी. त्याचा चमकून आपण एकांकिका लिहिली, सादर केली. मला बेस्ट रायटिंगचं, तुम्हाला बेस्ट डायरेक्शनचं आणि तुम्हाला बेस्ट टेक्निकचं अवॉर्ड मिळालं. पण त्याचा प्रश्न पुन्हा तसाच, न संपणारा, ज्वलंत, मनाला जाळणारा. आपण ना फक्त प्रश्नावर कविता लिहायच्या, नाटकं करायची, चित्रपट तयार करून पैसे कमवायचे, पारितोषिकं मिळवून स्वतःला मोठं करायचं. सलाम मायबाप सलाम. या प्रश्नांना सलाम. या लिखाणाला सलाम. पारितोषिकांना सलाम. पारितोषिकं देणाऱ्यांना सलाम. पारितोषिकं घेणाऱ्यांना सलाम. सलाम मायबाप सलाम. ए भिकारी, ए मित्र भिकारी घे. हे घे. पाकीट मी तुला देतो. ए माझं पाकीट मला बोल भिकारी. और बच्चा वाले
नमस्कार, मी आर्या संतोष वांगे, मी भिकारीचा रोल केलेला. नमस्कार, मी शिव शरण डोंगरे, मी लेखकाचं पात्र साकारतो. नमस्कार, मी प्रणव आठवार, मी हिरोचा रोल केला. नमस्कार, मी निलेश खानोरे, मी दिग्दर्शकाचा रोल केलेला. नमस्कार, मी ओमकार कोत्रे, पात्र परिचय बाय आणि निवेदन. मी नीरज शेडगे आणि मी आयआयचा तडपकार रोल सादर केला होता. नमस्कार, मी ओमकार धामापूरकर, मी प्रवासीचा आणि गायकाचा रोल. नमस्कार, मी सोहम कदम, मी प्रवासीचा रोल केला. नमस्कार, माझं नाव साहिल हिरे, मी प्रवासीचा रोल केलेला. नमस्कार, मी विजय मिरगे, मी हवालदारचा रोल केला. सावळत आयच्या वेळी सांगितलं असं की द्यायला खात